निघ आता लवकर आणि हे ठेव. नाही मी खरं पैसे मागितले नसते पण जाताना वाटेत जेवायला वगैरे खर्च लागतो ना किंवा आणखीन काहीतरी. राहू दे, खर्च काय सांगून येतो का? ताई तू काही काळजी करू नको, समोरच्या सावलीवर सुद्धा लक्ष ठेवीन आता मी. येतो, आशीर्वाद असू दे. असू दे असू दे, निघ. हो. बाबने गाडी कर, चल आपल्या अर्जंट निघायचंय. कुठं? कुठं काय कामगिरीवर. कसली कामगिरी? अरे बाबा, समर साहेब आज एका मुलीवर फिरायला जाणार आहेत. ती मुलगी कोण आहे ते आपल्याला शोधायचंय. हे ताई मॅडमनी सांगितलंय. कोण मुलगी? अरे तेच तर शोधायचंय ना. आणि ती कारखान्यावर भेटणार आहे समर साहेबांना. कारखान्यावर म्हणजे सुमी बोंबला आता. अरे किती बडबड करतोय, चल लवकर. आपण मामासाहेब. अरे काय मामासाहेब, ताई मॅडमनी सांगितलंय समोरच्या सावलीवर सुद्धा लक्ष ठेवायचंय. तू समोरवर लक्ष ठेव, मी त्याच्या सावलीवर लक्ष ठेवतो. चल निघूया. लय नट्टापट्टा चाललाय. काय सुमे, कुठं दौराय आज? अहो माणसानं जरा नीट राहावं म्हणजे तो लवकर म्हातारा होत नाही. बरं तात्या, आज कारखान्यावर 8च डबा द्या काय? सुमे तू आजकाल लयच मला दुट्या लावायला लागलीस बघ. हो तात्या, माणूस काम करायला लागला ना की लवकर म्हातारा होत नाही. मग तू कशाला होतीस म्हातारी? कर की काम. मी बी काम करायच निघाले. चला येते बी, मला उशीर होते. काय पोरगे, कुठं चालली, काय काम आहे, काय बी सांगितलं नाही ना. चल 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 लवकर कर. काय करतो? अबने इथंच थांबू, बघू कोण पोरगी येते ते. मामासाहेब, मी जरा जाऊन अंदाज काढून येऊ का? कशाला अंदाज काढतो? आता समर इकडनंच बाहेर जाणार आहे. आपण बघू, थांबू. अयो, काय झालं? अयो कळ आले मामासाहेब. अरे ते महत्वाचं नाहीये. नाही नाही, ही लय महत्वाचं आहे. अहो अरे हे महत्वाचं आहे, ते नाही. नाही अहो, सुटल. अयो सुटल. सुटलं सुटलं.
साहेब इकडे बघू नका तिकडनंच बोला. बबन अरे तू इथे काय करतोयस? अहो मामा साहेबांनी तुमच्यावर नजर ठेवली आहे. काय? हो अहो तुम्ही कोणा सांगत तरी फिरायला जाणार आहे ना ती मामा साहेबांनी कळालंय. आणि ती पोरगी कोण आहे ती हुडकाय सांगितलं ताई मॅडम. अरे पण मी तर सुनी सोबत चाललोय. अहो ते कळालंय मला. साहेब सुमी आता घरात निघाली असेल आणि मामासाहेब इथंच उभं राहिले. ती सुमी जर कारखान्यावर आली का नाही तर लय मोठी बॉम्ब होईल. अहो बबन तू एक काम कर, मामांना काही करून इकडनं हलव, तोपर्यंत मी सुमीला फोन करतो. अहो मामासाहेब हलणार नाही ती. अहो ते तुझं तू बघ, ती तुझी जबाबदारी आहे. तोपर्यंत मी सुमीला फोन करून तिला बाहेर भेटतो. हॅलो मामासाहेब. हो मामासाहेब. अरे बाबन्या मूर्खा मोठ्यांदा बोल की ऐकू येत नाहीये काही. आहेस कुठं तू? मामासाहेब अहो तुम्ही लवकर या की मी इथं आत अडकलोय. कसं काय अडकला आतमध्ये? अहो बाहेर न कुणीतरी कडी लावल्या. आता मी बाहेर कसा येणार? अरे बाहेर कसा पण ये ना इथं. मामासाहेब तुम्ही लवकर या नाहीतर आपण नजर कशी ठेवणार? आणि मामासाहेब लपत लपत हळू हळू या बर का. अहो समर साहेब गाडी जवळ साहित्य ना. हा चालेल. हा बबन, हे बबन. हा मामासाहेब ज्या दाराला बाहेर न कडी आहे की नाही तिकडं या जरा. अरे पण कुठल्याच दाराला बाहेर कडी नाहीये. अहो मग ज्या दाराला बाहेर न कडी आहे की नाही ती दार हुडका की. अरे तेच सांगतोय, कुठल्याच दाराला बाहेर कडी नाहीये. अयो बघितलं का मामासाहेब ज्या माणसानं बाहेरनं कडी लावली होती का नाही तोच माणूस बाहेरली कडी काढून गेलाय बघा. किती भला माणूस असेल. असा भला माणूस जगात. मूर्ख माणसा, आता बाहेर समोर निघून गेला असेल त्याचं काय करायचं? चल लवकर लवकर चल, त्याच्या मागे जायचं आपल्याला. चल 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 थांबा 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 मामासाहेब. थांबा. कसं असतं माहितीये का? कसं? आपण आहे की नाही हा. म्हणजे पटकन बघ, पटकन बघ. अहो मामासाहेब एकट्याने गेलं तर ठीक होतं पण आपण दोघं पण जर गेलो तर समर साहेबांच्या नजर पडणार ना. त्याच्यामुळे इथंच उभं राहून आपण नजर ठेवूया म्हणजे कोण पोरगी आहे ती पण कळेल आपल्याला. चालेल चालेल. आपण समोर कुठे आहे? मामासाहेब हा. गाडी हित आहे म्हणजे समर साहेब पण हितच आहे. चल चल. खरं तर आपण गाडीतूनच गेलो असतो पण कशाला? अरे गाडी तशी मोकळी हवा मिळत नाही. असं चालत जाण्यातच खरी मज्जा आहे बघ. हो हो म्हणून तर मी चालत जाऊया म्हटलं ना. पण सायकल आणि खानावळीच्या मालकीनीनं असं चालत जाणं शोभतं का? नाही अजिबात नाही. नाही ना? नाही. तू म्हणतोस म्हणून बर का. सुमे म्हणजे मी परत चालत यायचंय? मग सायकलीची मालकी नाही मी. अगं पण नेहमी मीच का चालत यायचं? चल. अरे बाबण्या, समोर दिसत नाहीये. कुठे आहे समोर? मामासाहेब खरं सांगू का तुम्हाला? सांग ना. गाडी हितच आहे म्हणल्यावर समर साहेब पण हितच आहेत. अरे 50 वेळा ऐकले मी ते वाक्य. कुठे आहे समोर? मामासाहेब खरं सांगू का? काय? नीट ऐका. काय? कसं आहे गाडी हितच आहे म्हणल्यावर साहेब पण हितच आहे. चल 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 चल. हे चल. अरे चल लवकर. चल लवकर. चल. अरे काय
हे काय काय करतो पाया पडतोय कुठलं पडतो चल लवकर अरे अरे चल काय करतोय बाबण्या तू इकडे अरे समर नाहीये समर पळाला नाही नाही गाडी हित आहे म्हटलं चल बाईक काढ आपल्याला मागं जायचं चल चल लवकर चल तिकडे चल चल सुमे हे तुझं काय आहे का नेहमीच मी कोण आहे? कानावळवाली आणि आता सायकलवाली. अरे होय रे, दमलास का? हो खूप जमलो मी. खोटं बोलताना बरं दमत नाहीस. ते कसं धड बोलतोस. अरे देवा मला बहुतेक आता आयुष्यभर ऐकत बसायला लागणार आहे. बरं चल चालत जा. उठ. चल हे बघ पायलट, मी तुला आयुष्यभर बोलून लावणार आणि तुला ऐकून घ्यायचं नसेल तर तू खोटं का बोललास ते सांग मला. अरे चा परत तेच. सुमे मी खोटं बोललो नसतो तर आता आपण इथे असलो असतो का? तुझ्यासाठी खोटं बोललो मी. मग मी तेच विचारतेय, माझ्यासाठी का? म्हणजे त्या दिवशी तुला ताप आला असताना तू काही ऐकलंच नाहीस. मग ऐक, पहिल्यापासून ऐक. तू मला ड्रायव्हर समजून माझ्याशी जे काही बोलत होतीस ते मला खूप आवडत होतं, म्हणून मी मुद्दामच काही बोललो नाही. तुझ्यासाठी. ठीक आहे, पुढं? नंतर तू माझ्या कारचं ते वडाप केलंस आणि मला माझी पहिली कमाई करून दिलीस. तुझं वागणं बोलणं सगळंच खूप आवडलं मला. वाटलं हिच्याशी मैत्री करायला हवी, पण मग वाटलं की मी जर कोण आहे हे तुला खरंच कळलं तर कदाचित मैत्री नाही करणार तू माझ्याशी. म्हणून खोटं बोलत राहिलो तुझ्यासाठी. त्या रिंग सुद्धा मी तुझ्यासाठीच घेतल्या होत्या. पण आपली मैत्री झाली बी तू खोटंच बोललास. कारण तोवर मला कळलं होतं की तुला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. मी जर खोटं बोललो हे तुला कळलं तर तू चिडून बोलायचंच बंद करशील ही भीती होती. म्हणून म्हटलं दोस्ती पक्की होईपर्यंत थांबूया, म्हणून मी खोटं बोललो तुझ्यासाठी. पण आपली मैत्री पक्की झाली बी तू खोटं बोललास. कारण तोवर मला तुझं वागणं बोलणं हसणं रागावणं सगळंच आवडायला लागलं होतं. आणि तू पण. सुमे तुला वाईट वाटू नये म्हणून मी खोटं बोलत राहिलो तुझ्यासाठी. तुझ्यासाठी सुमे, सगळं तुझ्यासाठी. तू फिरायला आणलेस ना मला, मग बडबड काय करत बसलेस? चल. मामासाहेब तुम्ही हेल्मेट धरताय का? मी गाडी सोडू? अरे कशाला हेल्मेट धरायचं तुझं? आव डोळ्यावाला पडन की. हो हो नको नको. हा हे बघ धर धर. मामासाहेब अहो समोर साहेब एवढ्या लांब चालत कशाला येते लिहू? अरे आपण तिकडे लांबवर बघितलं, दिसला का तो? म्हणजे इकडेच गेलाय समोर. चल तू. अहो पण डोंगराकडे कशाला येते ली? फिरायला त्या पोरीसोबत फिरायला गेलाय तो. चल चल तू. कोण पोरगी? अरे तेच तर शोधायचंय. ताई मॅडमनी सांगितलंय शोध रे बाबने, शोध नाही तर प्रॉब्लेम येईल सगळा. हो. थांब 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 थांब. ओ दादा 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 ऐका ना, एका मुलीला आणि मुलाला तुम्ही इथनं जाताना बघितलं कुठं? कशी होती दिसायला? त्या मुलीचं नाही माहिती मला, पण मुलगा असा थोडीशी दाढी होती, गोरासा होता, चष्मेवाला होता आणि हा काळा शर्ट घातला होता त्या अंगात. अच्छा, वर डोंगराच्या बाजूने जाताना दिसली मला एक जोडी. त्यांच्याकडे सायकल होती. काय पळून आलेत का घरातून? नाही नाही, मग तुम्ही जा तुमच्या कामाला, मी बघतो. बाबल्या इकडेच गेलाय समोर.
आपल्याला सायकल शोधायची आहे. चल मामासाहेब तुम्ही पण कुणाचं पण काय पण ऐकत बसताय अहो. समर साहेब इकडे सायकल येऊन कशाला येते? बबले समर इकडेच गेलाय. चल तुम्ही सांगतोय तुला. चल चल लवकर. चल काढ गाडी. हेल्मेट हेल्मेट धरा हेल्मेट धरा. मामासाहेब उतरा 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 जरा. काय झालं? उतरा जरा उतरा जरा. काय? उतरा उतरा काय झालं? उतरा उतरा उतरा. अरे काय? तबाका तबाका तबाका. काय? तबाका तबाका तबाका. दिसला का समोर? अब नाही नाही तबाका की तबाका. अरे काय दिसतंय? अयो काय? अयो बघा की बघा की बघा काय बघा? अयो अरे सांग की आयो काय करतो नुसतं? बघा की काय काय बघा? हे काय? डोंगूर पाणी कसलं भारी दिसतंय हो. बबले आपल्याला समर आणि ती सायकलवाली मुलगी शोधायची आहे. चल. अयो झाड तर कसलं भारी आहे. अरे झाडं कसली दाखवतो मला. चल चल चल. सुमे तू आज मला जीवच घेणारच बहुतेक. लगेच दमलास? खोटं बोलताना तर अगं तिकडे जाऊ नकोस ना बाई परत प्लीज. बर हे घे तू चालव. नाही नको, ही लेडीज सायकल आहे. अरे तंगड तोडून घेण्यापेक्षा लेडीज तर लेडीज. हे घे चालव. असं बी कोण बघते तुला इथं? नाही पण सायकलीची मालकीण तू आहेस ना, तूच चालव, मी कशाला चालवू? अरे सायकलीची मालकीने सांगते ना तुला. हे घे चालव. घे. अरे काय झालं? चालव की. डबल सीट येते ना तुला? ऍक्च्युली मला सायकल चालवता नाही येत. काय? तू एवढे विमान चालवतोस तुला साधी सायकल चालवता येत नाही? जसं तुला विमान चालवता येत नाही तशी मला सायकल चालवता येत नाही. बर बर तू मला विमान आणून दे, मी चालून धावते. पण आधी तू सायकल चालून धाव. नाही नको. तू शिकवशील का मला? शिकणार तू? तुला जमेल ना शिकवायला? पायलट सुमीला जमत नाही अशी एक पण गोष्ट नाही जगात, कळलं? चल. नाही नको, राहू दे. राहू दे काय? सुमी जर ठरलं म्हणजे ठरलं. हे घे. घे. अरे चल ये. तुझी सगळी जिम्मेदारी मलाच घ्यायला लागते बघ. हे घे. नीट बस सायकलीवर. हा आता मार पॅन्डल. मार 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 मार. हा हळूहळू हळू. हा इकडे घे इकडे घे. हा चलो. हा बघ मी आहे माग. हो हा चलो. जमते जमते. चल. सुमे हा तुझ्यापेक्षा मी फास्ट आहे की खूप. मला एकाच दिवसात जमली, ते गुडघा फोडून न घेता. होय का? बघू कोण किती टायमाला शिकलं ते. फुटला का गुडघा? आता येणार बघ तुला सायकल.